नमस्कार, संध्याकाळचे 7 वाजता आहेत। आज महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। बातमी आहे नवी दिल्लीतून। नवी दिल्लीतल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये ठाकरेंनी एक अजब मागणी केली आहे। आता ठाकरेच म्हणतायत की धनुष्यबाण गोठवायला हवा। ज्या ठाकरेंनी हा धनुष्यबाण कमावला, ज्या ठाकरेंनी हा धनुष्यबाण वापरला आणि ज्या धनुष्यबाणाच्या भरोशावर ते सत्तेत आले, तेच ठाकरे म्हणतायत धनुष्यबाण गोठवायला हवा। चिन्ह आणि पक्ष मालकीच्या सुनावणीमध्ये ही मागणी कपिल सिब्बल यांच्या मार्फत ठाकरेंनी न्यायालयात केलेली आहे। ठाकरेंचं स्पष्ट म्हणणं आहे की जर धनुष्यबाण त्यांना मिळणार नसेल तर तो शिंदेंनाही मिळायला नको आणि म्हणून तो गोठवला गेला पाहिजे। कपिल सिब्बल यांनी सातत्याने एक दिवस वाढवत नेलेल्या युक्तिवादाला आज अखेर आटोपतं घेतलं। सिब्बल आज काय बोलले ते पहा। फडणवीस यांनी राज्यपालांना बहुमताची चाचणी घेण्यास सांगितलं। विधिमंडळाच्या पत्राच्या आधारे फडणवीस राज्यपालांना भेटले। आमदार जिथे थांबले होते ती राज्य भाजपाच्या ताब्यात होती। शिंदे मुख्यमंत्री झाले पण कुठल्या राजकीय पक्षातून असा सवाल सिब्बल विचारतायत। सत्तेतील पक्षानं विरोधी पक्षासोबत सत्ता स्थापन केल्यासारखा हा प्रकार आहे असं सिब्बल यांना सांगायचंय। पक्षादेश झुगारल्यावर आमदार अपात्र ठरायला हवे होते याची आठवण सिब्बल यांनी करून दिली। मात्र अपात्र असलेले आमदार अपात्र व्हायच्या ऐवजी मंत्री झाले। शिंदेंनी कायदेशीरपणे शिवसेना सोडली होती असा दावा सिब्बल यांनी केला। राज्यपालांना भेटले तेव्हा ते पक्षाचे नेता नव्हते। धनुष्यबाण चिन्ह तातडीनं गोठवलं पाहिजे असं सुद्धा सिब्बल यांना वाटू लागलंय। अर्थात ही ठाकरेंची मागणी आहे जी सिब्बलांच्या तोंडातून बाहेर आली। फुटीला प्रोत्साहन देण्यासाठी 10व्या परिशिष्टाचा गैरवापर होऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे। सिब्बल यांचा युक्तिवाद आटोपल्याच्या नंतर देवदत्त कामत या अधिवक्त्यानं बाजू सांभाळली। ठाकरेंची बाजू मांडली जात असताना निशाण्यावर एकनाथ शिंदेच होते। पक्षाला डावलून शिंदे मुख्यमंत्री झाले असं ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हटलं आहे। शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा याची सुनावणी अद्याप